हाय हॅलो नमस्ते. मी वैसू. माझ्या या ब्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत करत आहे. माझ्यासोबत झाला आहे मोठा मिसेस स्कॅम. होय मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्यासोबत झालेली एक अशी घटना सांगणार आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. त्या दिवशी मी घरी नव्हते, बाहेर कामासाठी गेले होते. अचानक आमच्या इथे एक पार्सल येतं. हे शॅडोफॅक्स डिलिव्हरी एजंट कडनं हे पार्सल माझ्या इथं रिसीव्ह झालेलं आहे आणि हे मिशो वरून पार्सल आलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याची पॅकेजिंग, त्याचं लेबल, हे सर्व आहे. तो म्हणाला मिशो वरून तुमचं पार्सल आलेलं आहे आणि 500 रुपये द्या आणि तुमचं पार्सल घ्या. घरी तेव्हा माझे सासू सासरे होते म्हणून त्यांनी कोणताही OTP वगैरे त्यांना हे माहित नाही. त्यांनी सरळ पैसे दिले आणि हे पार्सल घेऊन टाकलं. घरच्यांना वाटलं की कदाचित काहीतरी ऑर्डर केलं असेल, कारण मी बरेचसे ऑर्डर केल्या होत्या मागच्या महिन्यात. त्यामुळे त्यांना वाटलं मी काहीतरी ऑर्डर केलं असेल म्हणून त्यांनी हे पार्सल घेऊन ठेवलं आणि त्यांना कोणताही संशय आला नाही. त्यांनी सरळ त्याला 500 रुपये दिले आणि पार्सल घेतलं. तुम्ही बघू शकता हे पार्सल. पण इथे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी न मला OTP मागितला, न फोनवरती कन्फर्मेशन मागितलं, न त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला. हे थोडं मला विचित्रच वाटलं आणि थोडी शंकाही आली. म्हणून घरी आल्यानंतर आईने सांगितलं, वैशू तुझं पार्सल आलं आहे, ते मी घेतलं. म्हणून मला शंका आल्यामुळे मी पटकन ते पार्सल चेक केलं. हे खूप विचित्र वाटलं मला. म्हणून मी हे पार्सल ओपन करून बघितलं. त्यात निघाली मुलतानी माती. तुम्ही बघू शकता पॅकेजिंग पण ओरिजिनल आहे, लेबल पण माझ्या नावाचं आहे, ऍड्रेस वगैरे सर्व माझ्या नावाचा त्याच्यावरती हे केलं आहे, लावलं आहे. आणि स्कॅमर माझ्यासोबत स्कॅम करून गेलेला आहे. 500 रुपये घेऊन हे मुलतानीचं पॅकेट तुम्हाला देऊन गेलेला आहे माझ्या घरच्यांना. पहिल्यांदाच माझ्यासोबत स्कॅम झाला आहे हा. आणि ह्या स्कॅमच्या चक्करमध्ये बरेचशी लोक फसणार होती, पण ते न फसता मीच फसली आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यावरती 8 ते 9 स्टिकर लेबल, प्रत्येक नावाचे लेबल इथे लावलेले आहेत आणि ते कोणीही रिसीव्ह केलं नाही म्हणून इथं माझ्या नावाचे लेबल लावून हे पार्सल मला डिलिव्हर करण्यात आलेलं आहे. पॅकेजिंग पण ओरिजिनल, बॉक्सची पॅकेजिंग पण खूप छान होती आणि त्यात फक्त ही मुलतानी माती. आत कोणतंही दुसरं प्रोडक्ट नाही, काहीच नाही. हे मुलतानी मातीचं पॅकेट फक्त स्कॅमर मला देऊन गेलेलं आहे. मला एवढा राग आला की काय सांगावं. तुम्हीही कधी ऑर्डर करत असाल तर प्लीज कोणीही कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करू नका आणि OTP दिल्याशिवाय कोणताही प्रोडक्ट घेऊ नका. आज माझ्यासोबत स्कॅम झालाय, उद्या तुमच्या सोबतही होऊ शकतो. 500 रुपये घेऊन कोणीतरी अगदी फेक पार्सल घेऊन गेला. या गोष्टीचं मला खूप विशेष वाटलं. बरं तरी जास्त अमाऊंट नव्हती म्हणून काही वाटलं नाही. मी विचार करत राहिले, मी ऑर्डर केला नव्हता, OTP आला नव्हता, तरीही कसं पार्सल आलं. हे मोठं विचार होतं माझ्या डोक्यात. पण छानसा असा स्कॅम होऊन गेलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की प्लीज जर तुम्ही ऑर्डर केलेलं असाल तर कॅश ऑन डिलिव्हरी कोणतीही ऑर्डर करू नका. आणि घरच्यांना सांगा की तुमच्या नावाने पार्सल आलं तर ते आधी तुम्हाला कॉल करा आणि त्यानंतरच पार्सल घ्या. सगळ्यात महत्वाचं, OTP शिवाय कोणतीही ऑर्डर हिस्ट्री चेक केल्याशिवाय COD पार्सलसाठी पैसे देऊ नका. माझ्यासोबत जे झालं ते तुमच्या कोणासोबतही होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे. तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा, लाईक करा आणि शेअर करा. असा स्कॅम तुमच्यासोबत झाला आहे का हे कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो, बाय बाय. भेटूया पुन्हा अशाच एक ब्लॉग मध्ये. बाय बाय.